महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग. अंडूकुत्र्याच्या शरीरात दुगदुगी आली. तो मृत्यूतून परत येणारच होता. अजून किती वेळ? विक्रमने नीळावंतीला विचारले. आपल्यासाठी थोडाच वेळ, पण त्याच्यासाठी ही काही युगही असू शकतात. नीळावंती अंडूच्या अंगावरून हात फिरवत म्हणाली. आज ती अशक्त आजारी नव्हती, प्रफुल्लित होती. नवीन आनंदात चमकत राहिली नीळावंती. एवढ्या रात्री मेहनत करून अंडू आज जिवंत होणार, त्याचा आनंद होताच. पण विक्रमची सोबत करून झाल्यावर स्त्रीसुलभ चकाकीत तिच्या मुखमंडलावरच्या निळ्या रंगांना अजूनच चमकवू लागली. समागमाची चमक होती ती. मध्यरात्री अंडूला जिवंत होताना पाहण्यासाठी सेबियन सुद्धा आली. सेबियनला नीळावंतीच्या चेहऱ्यावरची चमक दिसली, पण त्याचा अर्थ कळला नाही. विक्रमसारख्या सामान्य मनुष्याने नीळावंतीसारख्या देवतेकडून अशक्यप्राय बाब घडवून आणली, ह्याबद्दल तिला राहून राहून विक्रमचा अभिमान वाटत होता. विक्रमच्या चमकत्या घामट शरीरावर चमकणारा चंद्रप्रकाश तिला आज जास्त सुखावून घेऊ लागला. तिच्यासाठी नीळावंतीपेक्षाही विक्रमबद्दल जास्त दैवी आकर्षण होते. एकदा अंडूला जिवंत केल्यानंतर आनंदालाही इथंच घेऊन यायचं, त्यामुळे आपल्याकडे लपवण्यासारखं काहीच उरणार नाही, हा विचार करून विक्रमने गुहेच्या तोंडाजवळ वाट पाहत थांबलेल्या कुशल रायरेकरला आत बोलवून घेतले. त्याला खाली गावात जाऊन नलूला आणि आशाला बोलवून आणायला सांगितलं. अंडूला जिवंत पाहून नलू खुश होईल, कदाचित आपल्याला माफही करेल, असंही त्याला वाटत होतं. कुशल गावात जाऊन नलूला आणि आशाला आमसेच्या कबिल्यात घेऊन आला. चमत्कार घडणार होता. एका मृत जीवाच्या शरीरात पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा होणार होती. नलू अंडूजवळ येऊन उभी राहिली. नीळावंती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. विक्रम म्हणाला, याला पहिल्यांदा घरी घेऊन आलो तेव्हा हे अगदी पिल्लू होतं ग. 15 दिवसाचं. 8 वर्ष आमच्या सोबत होता अंडू. मग 8 वर्ष प्रेम केलं असेल ना तुम्ही अंडूवर? नीळावंतीने विचारलं. मी नाही, पण माझ्या मुलाने केलं. माझा मुलगा त्याला बापासारखा सांभाळायचा. अंडूला पण तो त्याचाच बाप आहे असं वाटायचं बहुतेक. विक्रम हसला. खरं सांगायचं तर मी एवढा जीव नाही लावला अंडूवर. घरातल्या पाळीव प्राण्यांना माणूस गुलाम म्हणून वागवतो असं वाटत होतं मला. प्राण्यांना मानवासारखं अतिविचारांचा शाप नसतो. त्यांना आवड आणि नावड या दोनच भावना कळतात. विक्रम अंडूबद्दल पहिल्यांदाच एवढा विचार करू लागला. अंडू पण त्याच्या मोक्षात काही बघत असेल का? तो मृत्यूनंतर बाहेर येतोय, मृत्यूच्या मोक्षातून परत येतोय. त्याचा मोक्ष म्हणजे त्याची एखादी सर्वात खोल आठवण बघायची आहे तुला? नीळावंतीने विक्रमला विचारलं. विक्रमने अंडूवरचा हात काढला. नको, जाऊ देत. त्याला अंडूच्या मनात चाललेलं जग समजून घेण्याची इच्छा नव्हती. मला दाखव ना, नलूने अचानक नीळावंतीला विचारलं. विक्रमने इथून पुढे नीळावंतीशी सगळं खरं बोलायचं ठरवलं होतं, पण अचानक उभ्या राहिलेल्या या पेचांची आकडेमोडच केली नव्हती. नीळावंती जिवंत होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अंडूच्या मनात प्रवेश केला. सोबत नलूलाही घेतलं. अंडूच्या मनातलं जग विचित्र होतं, लहान होतं, अंधुक काळसर होतं. त्यात रंग नव्हते. अंडूचं जग नीळावंतीला आणि नलूला गुडघ्याच्या उंचीवरून दिसत होतं. दोघ्याही अंडूच्या डोळ्यांनी ते जग पाहू लागल्या. सायंकाळची वेळ होती. अंडू घराच्या अंगणात खेळत होता. घरात आनंदा टीव्ही लावून मॅच बघत छताला दोरीनं टांगलेल्या रबरी बॉलला बॅटने मारत होता. बॉल फटका बसून पुढे जायचा आणि पुन्हा मागे यायचा. आनंदा पुन्हा बॉल टोलवायचा. वेगवेगळ्या प्रकारे बॅट पकडून बॉल टोलवण्यात आनंदा मग्न होता. आनंदा नेहमीच असा एकाग्र चित्त होऊन
तासन तास बॉल टोलवत असे. स्वर्ग सुख होतं ते त्याच्यासाठी. नलूला आनंद भैयाला जिवंत पाहून खूप छान वाटलं. त्यावेळी आनंद भैयाला साप दिसला होता आणि त्याचा मृत्यू झाला हा तो क्षण होता. ती स्वतः त्यावेळी कुठे होती? नलूने आठवलं. नलू किचन पलीकडच्या मोरीत बसून आपली वॉटर कलर कालवायची प्लेट धुत होती. तिला बाहेर काय सुरू आहे याचा अंदाजही नव्हता. विक्रम कामावरून घरी यायची वेळ झाली होती. आनंदाच्या बॅटने बॉल मारण्याच्या ठक ठक आवाजाची नलूला एवढ्या दिवसापासून आठवण येत होती. एवढ्या दिवसांनी तोच बॅट बॉलचा ठक ठक आवाज ऐकायला मिळाला होता. एवढ्या दिवसांनी पुन्हा तो आवाज ऐकून नलूला रडावेसे वाटू लागले. पण आनंद भैयाला प्रत्यक्ष समोर बघून छानही वाटत होतं. अंडू कुत्रा अंगणातल्या झाडांमध्ये काहीतरी हुंगू लागला. त्याला झाडात काहीतरी चमकदार हलती वस्तू सापडली होती. नलू आणि निळावंती अंडूच्या नजरेनेच झाडात काय आहे हे शोधू लागल्या. झाडांच्या दुसऱ्या बाजूने अंडूला एक लांब सडक सर्प घराच्या पायऱ्यांवर चालताना दिसला. सर्पाचं अंग चमकदार काळं होतं. डोकं लहान होतं. अंडूने सापाला आनंदाच्या दिशेने जाताना पाहिलं. अंडू पायऱ्यांच्या दिशेने धावू लागला. नलूला आठवलं, विक्रम रात्री नलूला आशाकडे ठेवून जंगलात जायचा. तेव्हा नलूला झोपताना अशा गोष्टी सांगायची. आशाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीत साप असायचाच. प्रत्येक गोष्ट सापाने सुरू व्हायची. इथं पण सगळं काही सापामुळेच सुरू झालं होतं. अशा गोष्टीत सापांचं नाव सांगायची. काय होतं बरं ते नाव? नलूने ते नाव आठवलं. काल सर्प काटकोनी पायऱ्यांवरून आपल्या काळ्या भोर शरीराला बाकवून वळवून मोडून साप पायऱ्या चढत घरात शिरला. अंडू सापाजवळ जाऊन भुंकू लागला. साप विषारी असण्याची शक्यता अंडूलाही माहिती होती. त्यामुळे अंडू अंतर राखून मोठ्या मोठ्याने सापावर भुंकू लागला. सापालाही परत फिरण्यासाठी मार्ग दिसत नव्हता. साप चिडून आपल्या लहान डोक्याला चपटं करून त्याचा फणा तयार करू लागला. निळावंती आणि नलू ह्या अंडूच्या भूतकाळात जाऊन काय काय पाहतील हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.